परभणी हिंगोली विधान परिषदच्या जागेवर महायुतीने शिवसेनेचे जे नेते आहेत सईद खान यांना उमेदवारी दिलेली आहे। सर्वप्रथम ते TV9 वरती आहेत। उमेदवारी दिली, न्याय दिला म्हणता येईल। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे युवा नेते, आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब यांनी जे आशीर्वाद दिला मला, माझ्यावर विश्वास जे दाखविला, छत्रपती शिवाजी महाराजांना बी 18 पकड जातीच्या लोकाला सोबत ठेवून स्वराज्य निर्माण केलं, तेच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब काम करत आहे। सगळे जाती धर्माचे लोकांना न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे। जसं सर्वसामान्य कुटुंबामधली आमची बहीण ज्योतिताई वाघमारे त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली। आज अल्पसंख्याक समाजामधून मी येतो, एक गरीब कुटुंबामधला मुलगा अल्पसंख्याक समाजाच्या मुलगाला उमेदवारी देऊन खरा न्याय द्यायचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केला होता तसंच काम महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबाचा चालू आहे। और 100% महायुतीचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आमचे वहिनी असू द्या, आमचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर साहेब ताई असू द्या, आमचे राष्ट्रवादीचे राजेदादा असू द्या, आमचे गुट्टे साहेब असू द्या, सगळेच राजू नवगरे आमचे महायुतीत सगळे सोबत आहेत। तुमच्या विजयाचं गणित कसं आखलेलं? कारण महाविकास आघाडी म्हणते की आम्ही विजयाचं गणित आखलंय, आमच्याकडे आमचा उमेदवार निवडून येणार आहे। निवडणूक हे विकासाच्या मुद्द्यावर होत असते आणि एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा साहेबांना जे काम केलं मागील 3-4 वर्ष, आता वहिनी पण काम करत आहे। आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर ताई असू द्या, आमचे बांगर साहेब हिंगोलीमध्ये, मुरकुटे साहेब असू द्या, सगळेच राजू नवगोरे साहेब असू द्या, जे पद्धतीत आम्ही काम करायलो 4 वर्षापासून। आता जे उमेदवार आहे मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण त्यांनी लोकांसाठी काय केलं एखादा 25 वर्षात, ते म्हणते मी 25 वर्षात पक्षात आहे, 25 वर्षामध्ये सामान्य लोकांसाठी तुम्ही काय काम केलं एखादी तरी गोष्ट दाखवा। आज पाथरी साईबाबाची जन्मभूमी आहे, 91 कोटी रुपये मी त्याच्यासाठी निधी आणला। आज मी 10,000 लोकांची शस्त्रक्रिया केली। सर्वसामान्यासाठी जे काम आम्ही करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना नगरविकास खाता एकनाथ शिंदे साहेबाकडे 3 वर्ष एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना सगळे समाजाच्या लोकांना आणि डेव्हलपमेंटसाठी पैसे दिले, आज पाथरी नगरपालिकासारखे नगरपालिकेला 150-200 कोटी रुपये म्हणताय की तोही विकासाची कामं केली आहेत। महायुतीतल्या नेत्यांकडनं तुमच्या उमेदवारीला विरोध काय होतो? ताणतणाव दिसतोय। महायुतीतले जे राष्ट्रवादी आहेत ते वेगळीकडे दिसतंय। 2 नेत्यांनी बंडखोरी केली। कोणी बंडखोरी केली नाही, हे तुमच्या मनाची गोष्ट आहे। सगळे महायुतीचे सगळे नेते काल होते, सगळे नगराध्यक्ष होते, सगळे नगरसेवक होते। काल राजेदादांना मला सांगून काल त्यांना व्यक्तिगत काम होतं, कामून की मला AB फॉर्म 2 वाजता रात्री भेटला आणि मी आलो 10 वाजता सकाळी। 1 घंट्यात मी फार लोकाला फोन लावण्यामध्ये कमी पडलो मी, कामून 2 वाजता शेवटच्या क्षणाला माझी उमेदवारी फायनल झाली। आणि मला AB फॉर्म उशिरा भेटल्यामुळं काय लोकांना संपर्क नाही केल्यामुळं पूर्ण नगराध्यक्ष आले। जिंतूरचे नगराध्यक्ष होते प्रताप भैया, सेलूचे नगर मिलिंद भाऊ होते, पाथरीचे नगराध्यक्ष होते, सोनपेठचे नगराध्यक्ष होते, वसमतचे होते, कलमनुरीचे होते, हिंगोलीचे होते, सगळे नगराध्यक्ष होते। 2 जामकरांनी तुमच्या विरोधात बंडखोरीचा अर्ज भरलेला आहे अपक्ष। एक नगरसेवक आहेत, दुसरे जिल्हा परिषद सदस्य आहेत। बघा, ते वरिष्ठ लेवलवर सगळे गोष्टी ठरत असते। आणि राष्ट्रवादीचे पण काल केंद्रे साहेब होते, प्रताप भैया होते, सगळे लोक होते आणि राजेदादाचं बी माझा फोनवर बोलणं झालेलं आहे। सगळ्या युतीमध्ये आमले सगळेच लोक नेत्यांना आशीर्वाद मला दिलेला आहे। कुठल्याही प्रकारची कोणची गोष्ट नाही आहे। एकनाथ शिंदे साहेब येणारे, मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेब येणारे, आमचे उपमुख्यमंत्री वहिनी येणारे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर ताई आहे, सगळे राजेदादा असू द्या, आमचे सगळे। यांची नाराजी काढली जाणार आहे का? नाराजी नाही आहे, तुम्हाला वाटते तशी नाराजी आहे। लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार असते मागायचं भरायचं, पण ते युती म्हणून आम्ही इलेक्शनला समोर जाणार आहे। सगळे युतीचे नेत्यांना मला आशीर्वाद दिलेला आहे। एक विश्वास म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि राष्ट्रवादीचे वहिनींना बी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना बी आशीर्वाद दिला आणि इथले सगळे मेघना बोर्डी करताय। विजयाचा विश्वास आहे 100% आमच्याकडे विजयाचं गणित आहे। समोरच्या माणसाचा डिपॉझिट जप्त करू इतका मताचा पाऊस। महाविकास आघाडीच्या नेत्या ज्या आहेत अयोध्या पवार, त्यांनी तुमचा हिरवा साप म्हणून उल्लेख केला आहे, कसं बघता याकडे? हे गोष्टीला काय महत्त्व मी देत नाही। कसं आहे, आज जे काम आम्ही जे पद्धती एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला जी शिकवण दिलेली आहे, गोरगरिबाचे आम्ही काम करतो। आता तुमचे यायच्या अगोदर एक पेशंट आला होता, सगळे आम्ही गोरगरिबाच्या कामासाठी आम्ही राजकारण करतो। आज बघा, परभणी जिल्ह्यामध्ये कोणचा नेता नसा
कोणचा कार्यकर्ता नसा नसा की खर्चानं मी मुंबईला पेशंट नेतो, तिथं राहायची सोय, खायची सोय. आज 10,000 लोकांची शस्त्रक्रिया आम्ही केली. आज शिवरस्ते 200 शिवरस्ते मी पाथरीमध्ये 4 वर्षामध्ये पाथरी मतदारसंघात बांधले. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे. विकासामध्ये डेव्हलपमेंटवर आम्ही बोलतो, हे गोष्टीवर आम्हाला बोलायला वेळ नाही आहे. आणि 100% विकासाच्या मुद्द्यावर आमचे तिघे महायुती म्हणून 100% लोक मला आशीर्वाद देतील आणि मी भारी मतानं विजय होतील. हिंदुत्ववादी विचार मांडणाऱ्या शिवसेनेने पूर्वी जे आहे ते खान पाहिजे का बाण पाहिजे असा नारा दिला होता. आता मुस्लिम म्हणून तुम्हाला उमेदवारी, त्यामुळं विरोधक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. ह्याकडे कसं बघता? तुम्हाला शिवसेनाचं थोडी माहिती नसेल. साबीर शेख एक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते होते बाळासाहेबाकडं. बाळासाहेबांना त्यांना मंत्री केलता. तेच पद्धतीत बाळासाहेबाचे पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदे साहेबांना आज सईद खान जे शिकवण शिवसेनाची हे होती बाळासाहेबांना ठेवलं होतं, तेच पुढे न्यायचं काम. आता जे गोष्टी तुम्ही सांगायले, छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे एकनाथ शिंदेसाहेब नेते आणि शिवाजी महाराजांना 18 पगड जातीला न्याय द्यायचं काम केलं, तेच काम एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रात करते. दुसरा साबर शेख एकनाथ शिंदे साहेबांना हाच नारा शिवसेनेनं दिला होता ना. शिवसेना नारा दिला, पण शिवसेनानं साबीर शेखला मंत्री केला, हे बी पण आठवण राहू द्या तुम्हाला. नॅरेटिव्ह पसरवला जातोय 100% पसरवलं जाते, पण 100% विकासाच्या मुद्द्यावर, डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आणि महायुतीचे सगळेच नेत्यांना मला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामुळेच मला उमेदवारी भेटलेली आहे. 100% त्यांचा आशीर्वाद असंच शेवटपर्यंत राहील आणि माझा विजय निश्चित. बंडखोरांची नाराजी काढली जाणार. ते आता बंडखोरी काय नाही आहे, तुम्हाला असं वाटते. सगळ्याला अधिकार असते आणि हे वरिष्ठ लेवलला ठरत असते. काय आहे, सगळ्याचं आमचं बोलणं चालू आहे. 100% सगळे नेते मला आशीर्वाद देतील. तर हे शिवसेनेचे उमेदवार सईद खान होते आणि विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.